श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेषमध्ये आपलं स्वागत. श्रोते हो, इयत्ता 10वीच्या परीक्षेचा निकाल नुकताच लागला. या निकालाशी संबंधित विविध पैलूंवरची चर्चा आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण करणार आहोत. श्रोते हो, महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेतलेल्या इयत्ता 10वीच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. यंदा राज्याचा एकूण निकाल 92.9% इतका लागला असून निकालाच्या टक्केवारीत कोकण विभागानं आपलं अव्वल स्थान कायम राखलं आहे. उत्तीर्ण होण्याच्या प्रमाणात यंदाही मुलांच्या पुढेच आहेत. दुसरीकडे यंदा 100% गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत घट झाली असून मराठीसारख्या महत्त्वाच्या विषयातली निकालाची टक्केवारी घसरली आहे. याच अनुषंगानं या निकालाचं तपशीलवार विश्लेषण करताहेत अलिबाग इथल्या कुरुळच्या सुएसो माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुजाता पाटील. नुकताच माध्यमिक शालांत परीक्षा फेब्रुवारी-मार्च 2026 चा निकाल लागला. या निकालामध्ये राज्याचा निकाल आहे 92.09%. मागील वर्षाप्रमाणे पण कोकण विभागाने याच्यात सरशी केलेली आहे 97.62% आणि छत्रपती संभाजीनगरचा निकाल हा सर्वात कमी आहे 88.41%. गेली अनेक वर्ष आपण बघतो आहोत त्याच्याप्रमाणेच मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ही मुलांपेक्षा जास्त आहे. ती आहे 94.96% आणि मुलांची टक्केवारी आहे 89.56%. म्हणजे मुलींचा निकाल हा मुलांपेक्षा 5.40% जास्त आहे. एसएससी बोर्डाने एकूण 64 विषयांची परीक्षा घेतली, त्यापैकी 20 विषयांचा निकाल 100% लागलेला आहे. आता यात जास्त चर्चेचे 2 मुद्दे यावर्षी ठळकपणे पुढे आलेले आहेत. ते म्हणजे मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी मुलांपेक्षा जास्त असणं आणि दुसरा आहे तो म्हणजे 10वीच्या परीक्षेत ज्या विद्यार्थ्यांची प्रथम भाषा मराठी आहे, म्हणजे प्रथम भाषा म्हणून मराठी घेऊन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी घसरलेली आहे. म्हणजे राज्यातून 10वी परीक्षा दिलेल्या 16,15,000 विद्यार्थ्यांपैकी 10,87,000 विद्यार्थ्यांनी मराठी ही प्रथम भाषा घेऊन परीक्षा दिली. त्यापैकी 10,06,000 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. म्हणजे साधारणपणे 94,000 पेक्षा जास्त विद्यार्थी मराठी या प्रथम भाषेमध्ये अनुत्तीर्ण झालेले आहेत. तर याची काही कारणं नक्कीच सांगता येऊ शकतील. पहिली गोष्ट म्हणजे मराठी माध्यमाच्या ज्या अनुदानित शाळा आहेत त्या शाळांमध्ये मराठी हा विषय घेऊन प्रशिक्षित असलेल्या शिक्षकांची संख्या सध्या कमी आहे. असे शिक्षक नेमणं, या शिक्षकांची नेमणूक विद्यार्थ्यांना मराठी भाषा शिकवण्यासाठी करणं ही अत्यावश्यक गोष्ट आहे. त्याशिवाय विद्यार्थ्यांना मराठी भाषेची गोडी लागणं, त्यांना मराठी भाषेच्या खऱ्या स्वरूपाकडे नेणं हे शक्य नाही. दुसरी एक गोष्ट दिसून येते ते म्हणजे विद्यार्थ्यांचं वाचन कमी झालेलं आहे आणि याचं कारणच मुळात भाषेचं अर्थपूर्ण वाचन करण्याची विद्यार्थ्यांची क्षमता कमी झालेली वारंवार दिसून येते आहे. त्यामुळे अगदी प्राथमिक अवस्थेपासून मुलांसाठी, विद्यार्थ्यांसाठी मराठी भाषेचं अर्थपूर्ण वाचन कसं करावं याचं प्रशिक्षण आधी शिक्षकांना देणं आणि नंतर ते विद्यार्थ्यांना देणं ही गोष्ट अतिशय आवश्यक आहे. तसं पाहिलं तर आता मराठी विषयाची जी प्रश्नपत्रिका असते ती कृतीपत्रिका असते. म्हणजे त्यात स्वतंत्र अभिव्यक्तीचा भाग असला तरीही त्यासाठी कृतीपत्रिकेमध्ये मुद्दे पुरवलेले असतात. पाठ्यपुस्तकावरचे प्रश्न विचारण्यासाठी समोर पाठ्यपुस्तकातले उतारे दिलेले असतात आणि तरीही विद्यार्थ्यांचं मराठीमध्ये अनुत्तीर्ण होण्याचं प्रमाण इतकं जास्त असेल तर नक्कीच आपण विचार करायला हवा, त्याचं विश्लेषण करायला हवं आणि मला स्वतःला तरी असं वाटतं की ह्याचं कारण भाषेचं अर्थपूर्ण वाचन मुलांना करता येत नाही हे आहे आणि याची सुरुवात प्राथमिक स्तरावर करायला हवी आहे. दुसरी गोष्ट मराठी माध्यमाच्या ज्या अनुदानित शाळा आहेत या शाळांमध्ये मुळातच ज्या विद्यार्थ्यांची मातृभाषा मराठी आहे असे विद्यार्थी जाण्याचं प्रमाण कमी झालेलं आहे. म्हणजे विशेषतः मुंबईच्या आसपास किंवा अगदी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी इतर प्रांतीय कामगार मजूर यांचं स्थलांतर खूप मोठ्या प्रमाणात होत आहे आणि हे अमराठी भाषक विद्यार्थी अनेक ठिकाणी मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये शिक्षण घेत
घेताना दिसून येतात. मुळातच या मुलांची मातृभाषा मराठी नसते, त्यामुळे या मुलांना मराठीतून शिक्षण घेणं याच्यासाठी शिक्षकांनी विशेष प्रयत्न करावे लागतात. त्यासाठी काही विशेष पद्धती वापराव्या लागतात. याचंही प्रशिक्षण शिक्षकांना देणं ही गोष्ट फार आवश्यक आहे. दुसरीकडे जेव्हा आपण उत्तरपत्रिकांमध्ये प्रमाण भाषेचा अट्टहास धरतो, तेव्हा हेही लक्षात घेतलं पाहिजे की महाराष्ट्रामध्ये अनेक मराठीच्या बोली बोलल्या जातात आणि विद्यार्थ्यांच्या बोलण्यावर, लिहिण्यावर त्याचा प्रभाव असतो. एका ठराविक मर्यादेपर्यंत हा प्रभाव लेखी उत्तरांमध्ये सुद्धा मान्य करण्याची थोडीशी लवचिकता शिक्षकांनी आणि परीक्षकांनी ठेवायला हरकत नाही असं मला वाटतं. त्यामुळे मराठी भाषेमध्ये अनुत्तीर्ण होणारे विद्यार्थी हे केवळ शिक्षकांचं अपयश म्हणता येणार नाही किंवा केवळ विद्यार्थ्यांचं अपयश म्हणता येणार नाही. इयत्ता 10वीच्या निकालामध्ये अनेक वेळा असं दिसून येतं की गणित या विषयामध्येही निकाल कमी लागतो किंवा तो विषय विद्यार्थ्यांना अवघड वाटतो. याचंही कारण बऱ्याच वेळा मला विद्यार्थ्यांच्या प्राथमिक स्तरावरचं जे गणिताचं शिक्षण असतं त्याच्यात आहे असं मला वाटतं. कारण गणित हा संकल्पना आधारित विषय असतो. प्राथमिक स्तरावर या संकल्पना जर का स्पष्ट झाल्या नाहीत तर विद्यार्थ्यांना पुढे गणिताची नावड निर्माण होते किंवा तो विषय अवघड वाटायला लागतो आणि त्याचं प्रतिबिंब बहुतेक वेळा 10वीच्या निकालामध्ये दिसून येतं. तर याच्यासाठी सुद्धा पुन्हा हेच आवश्यक आहे की सुरुवातीच्या काळापासून गणिताचं शिकवणं हे घोकमपट्टी न करता ते संकल्पना आधारित असलं पाहिजे. त्यासाठी शिक्षकांनाही योग्य प्रशिक्षण देणं आवश्यक आहे. जर ह्या संकल्पना वेळच्या वेळी विद्यार्थ्यांना स्पष्ट होत गेल्या तर गणिताविषयीची भीती कमी होते. गणित हा एक आवडणारा विषय किंवा गणितातली जी काय गंमत असते आकड्यांची ती विद्यार्थ्यांना कळू शकते. त्यामुळे गणिताचा किंवा कुठल्याही विषयाचा अभ्यास हा अचानक 10वीत होतो किंवा त्याचं आकलन अचानक मुलं 10वीत करतील असं नसतं. प्रत्येकाची एक प्राथमिक स्तरापासून आवड आणि संकल्पना स्पष्ट करणं हे झालं पाहिजे. हे झालं तर गणितासारख्या विषयाचा सुद्धा निकाल नक्की उंचावेल. विज्ञान विषयाच्या बाबतीतही हीच परिस्थिती आहे. विज्ञान विषयासाठी शाळांमध्ये सुसज्ज प्रयोगशाळा असणं ही गोष्ट खरं तर फार महत्वाची आहे. अनेक ग्रामीण भागातल्या शाळांमध्ये ही सुविधा उपलब्ध नसते. तर ह्याबाबतही काही गांभीर्याने विचार करणं ही गोष्ट फारच महत्वाची आहे. कारण विज्ञान हा शेवटी प्रात्यक्षिक आधारित विषय आहे. जेव्हा विद्यार्थी प्रात्यक्षिक करून पाहतात तेव्हा विज्ञानातल्या अनेक संकल्पना नकळतपणे अगदी त्यांच्या मनामध्ये स्पष्ट होत जातात, घट्ट रुजल्या जातात. त्यामुळे याचाही विचार आपण करायला हवा. अचानक निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांचा निकाल कसा कमी लागला, ते कसे नापास होत आहेत आणि मग ते एकतर्फी खापर विद्यार्थ्यांवर किंवा शिक्षकांवर फोडून काही उपयोग आहे असं मला खरंच वाटत नाही. तर ही आपल्या पूर्ण शिक्षण व्यवस्थेची आणि समाज व्यवस्थेची जबाबदारी आहे. दुसरा एक मुद्दा यावेळेस चर्चेत आला तो म्हणजे एकूण गुणांमध्ये 100% गुण मिळवणारे विद्यार्थी त्यांचं प्रमाण यावर्षी कमी झालेलं आहे. म्हणजे मागील वर्षी 100% गुण मिळवणारे विद्यार्थी होते 211 आणि यावर्षी हे विद्यार्थी झालेले आहेत 179. काही ठिकाणी असं म्हटलं जातंय की हा SSC बोर्डाच्या कॉपीमुक्त अभियानाचा परिणाम आहे का? पण एक शिक्षक म्हणून माझं स्वतःचं निरीक्षण असं आहे की 100% गुण मिळवणारे विद्यार्थी हे पूर्णपणे कॉपी करून पास होणारे किंवा कॉपी करून एवढे गुण मिळवणारे असण्याची शक्यता फार कमी असते. हे विद्यार्थी त्यांचं स्वतःचं जी काही प्रतिभा असते, त्यांची मेहनत असते त्या आधारे एवढे गुण मिळवत असतात. आणि कुठलाही निकाल कुठल्याही विषयाचा असो किंवा एकूण निकाल मागच्या वर्षी इतकाच यावर्षीही तो असेल, निकालातली या पद्धतीचा चढ उतार होणं हे काही फार चिंतेचा किंवा काळजीचा विषय मला वाटत नाही. बऱ्याच वेळा 100% गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये कला, क्रीडा या विषयांचे अतिरिक्त गुण मिळालेले विद्यार्थीही असतात. काही वेळा या विद्यार्थ्यांचे गुण वेळेवर भरले जात नाहीत किंवा इतर काही अडचणी येतात, असंही होऊ शकतं. त्यामुळे 100% गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या घटणं हा मला काही फार विशेष चिंतेचा किंवा काळजीचा विषय वाटत नाही. श्रोते हो, 10वीचा निकाल महाविद्यालयीन शिक्षणाच्या नव्या वाटचालीचा प्रारंभच असतो. निकाल जाहीर झाल्यानंतर आता विद्यार्थ्यांसमोर कला, वाणिज्य, विज्ञान किंवा व्यावसायिक अभ्यासक्रम अशा विविध शाखांची दालनं खुली झाली आहेत.
अनेकदा टक्क्यांच्या स्पर्धेत किंवा इतरांच्या दबावात चुकीची विद्याशाखा निवडली जाण्याची शक्यता असते. त्यामुळे आपली आवड, स्वतःची क्षमता आणि भविष्यातली संधी यांचा ताळमेळ घालून याबाबतचा निर्णय कसा घ्यावा याबाबत मार्गदर्शन करताहेत राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे माजी उपाध्यक्ष तसंच राज्य अभ्यासक्रम आराखडा समितीचे सदस्य महेंद्र गणपुले. इयत्ता 10वीची परीक्षा प्रत्येकाच्या जीवनातील एक टर्निंग पॉइंट असतो. याचं कारण असं की 10वी पर्यंतचं शिक्षण हे सर्वसाधारण प्रत्येक विद्यार्थ्याचं दिलेले सगळे विषय घेऊन शिकून पूर्ण करणं हे गरजेचं असतं. इयत्ता 10वी उत्तीर्ण झाल्यानंतर मात्र कला शाखा, विज्ञान शाखा, वाणिज्य शाखा, त्याचबरोबर अलीकडच्या काळामध्ये बदलत असलेल्या व्यवसाय शिक्षणाशी निगडीत अनेक प्रक्रियेमध्ये सहभागी होऊन आपल्या आयुष्याची दिशा निश्चित करायची असते. हे करत असताना सगळ्यात महत्वाचा भाग जो आहे तो म्हणजे आवड, क्षमता आणि संधी या तीनही गोष्टीचा योग्य विचार करून त्या विद्यार्थ्यानं आपल्या भविष्याची दिशा निश्चित करणं. आपल्याला स्वतःला कोणत्या गोष्टीची नक्की आवड आहे, कशामध्ये काम करण्यासंदर्भामध्ये आपल्याला आत्मविश्वास आहे, याचा विचार करून त्याने आपलं पुढचं क्षेत्र निवडणं गरजेचं आहे आणि त्या क्षेत्राशी निगडीत शाखा निवडणं हे गरजेचं आहे. त्याचबरोबर अनेकांच्या मनामध्ये भविष्यकालीन काही चित्र स्पष्ट नसतात. त्यामुळं आपल्या कुटुंबातील कोणीतरी त्या विषयामध्ये शिकत आहे, त्या शाखेमध्ये शिकत आहे म्हणून त्याच्याकडे जाण्याची प्रवृत्ती दिसते. परंतु आजकाल तशी परिस्थिती राहिली नाही. भविष्यामध्ये काय करायचं आहे त्या संदर्भामध्ये आपणच योग्य तो निर्णय घेऊन करिअर गायडन्स संदर्भामध्ये माहिती घेणं गरजेचं आहे. त्या करिअर गायडन्सच्या माहितीच्या आधारे आपल्याला आपलं भविष्य काय असेल हे आजच स्पष्ट करणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टीनं पहिलं पाऊल म्हणजे योग्य त्या शाखेची निवड करणं आणि योग्य त्या शाखेमध्ये आवश्यक ती शैक्षणिक पात्रता पूर्ण करून नंतर आपल्या जीवनाला आकार देणं. त्यामुळेच इयत्ता 10वी उत्तीर्ण झाल्यानंतर योग्य त्या विश्वासू सहकाऱ्यांशी चर्चा करा, तंत्रज्ञानाचा वापर करा आणि आपल्या आयुष्याची दिशा निश्चित करण्यासाठी योग्य तो निर्णय घेणं हे अत्यंत महत्वाचं आहे. श्रोते हो, 10वीच्या निकालानंतर एकीकडे लाखो विद्यार्थी यशाचा आनंद साजरा करत आहेत तर दुसरीकडे काही विद्यार्थ्यांच्या वाट्याला अपयशही आलं आहे. मात्र एखाद्या परीक्षेतलं अपयश म्हणजे आयुष्याची अंतिम कसोटी नसतेच. अपयशानं खचून न जाता आपल्या चुकांमधून शिकून पुन्हा जिद्दीनं उभं राहणं हा पर्याय प्रत्येकाला असतोच. त्या दृष्टीनंच अधिक मार्गदर्शन करताहेत राज्य अभ्यासक्रम आराखडा समितीचे सदस्य महेंद्र गणपुले. माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजेच इयत्ता 10वीची परीक्षा या परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर काही कारणामुळं आपल्याला अपेक्षित असलेले यश मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे. त्याची कारणं अनेक असू शकतात. परंतु इयत्ता 10वी अनुत्तीर्ण झाला म्हणजे संपूर्ण आयुष्य संपलं असं काहीच नाही. कोणताही एखादा विषय किंवा एकापेक्षा जास्त विषय अनुत्तीर्ण झालेले असाल तर 2च महिन्याच्या आतमध्ये तुम्हाला पुन्हा परीक्षा देऊन उत्तीर्ण होण्याची संधी असते. त्या संधीचा नक्कीच लाभ घ्या. त्याचबरोबर प्रश्नपत्रिकेचं स्वरूप, गुणदान योजना, विविध विषयाच्या संदर्भामध्ये असणाऱ्या सवलतींच्या योजना याचा नीट विचार करा आणि त्या दृष्टीनं प्रश्नपत्रिकांचा सराव करणं, आपल्याला ज्या विषयातील मूलभूत संकल्पना समजल्या नाहीत त्या संकल्पना योग्य त्या पद्धतीनं समजून घेणं आणि त्याच्या आधारे पुनर्परीक्षेला सामोरं जाणं हा अतिशय उत्तम मार्ग आपल्या समोर आहे. त्यामुळं अपयशाने खचून न जाता पुन्हा एकदा आत्मविश्वासानं परीक्षेला सामोरं जा, परीक्षेचं तंत्र समजून घ्या आणि आलेलं अपयश सहजासहजी पुसून पुन्हा एकदा नव्या जोमाने आपल्या पुढील वाटचालीला सुरुवात करा. श्रोते हो, या यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचं आकाशवाणीतर्फे अभिनंदन आणि जे विद्यार्थी यंदा मागे राहिले आहेत त्यांना पुढच्या प्रयत्नांसाठी शुभेच्छा. श्रोते हो, आपला वृत्तविशेष कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवर लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर देखील या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या आणि संपादन संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य भारती गांधी, लेखन आणि समन्वय सोनाली मंचेकर आणि निवेदन नंदिनी मथुरे.